नमस्कार मित्रांनो. अंघोळ करून झालेली होती. म्हटलं केस सुकून घ्यावं कारण की थंडीच्या ते केस सुकत नाही. केस सुकून घेत होतो म्हटलं सुकून घ्या एकदम फ्रेश करून घ्या. व्यवस्थित केस वगैरे करून इतक्यात मम्मी जावं झालं की जेवण करून घे म्हणे. जेवण करून झालं. मम्मीने लगेच अंडे उकडवले होते. अंडे बी खाऊन घेतले. थंडीचे अंडे खाणे चांगले असतात कारण की ते तुमची ना आंतरिक ऊर्जा वाढवतात म्हणजे गरमी वाढतात आणि ते थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये चांगलं असतात. स्टॉपवर पोहोचतात तितक्यातच लवकर बस आली. बसमध्ये बसलो. एक तर बस बी ही जुनी झाली. नवीन बस कधी देते काय माहिती. असो. बसमध्ये बसलो हे कळत नाही झालं कंपनीत इतक्या लवकर आम्ही पोहोचतो कसं? संध्याकाळी येत्या वेळेस तर खूप वेळ लावतो. सालं कंपनी सुटल्यावर बी अर्धा तास त्या बसमध्ये बसायलाच जातो. घरी आलो फ्रेश वगैरे होऊन घेतलं, ड्रेस-वेस घातलं. म्हटलं हे असं ब्रेसलेट घ्यायचं तुम्हाला. मार्केटला गेलो. बाहेर म्हटलं, "भैय्या ब्रेसलेट दाखवा." त्याने पण दुसरंच ब्रेसलेट दाखवलं. जसं पाहिजे तसं भेटलं नाही. म्हटलं, "हे मार्केटमध्ये येऊन काही ते फायदा नाही झाला." म्हटलं, "चला परत जाऊ द्या. नाही भेटलं दुसऱ्या वेळेस बघू." घरी येता-येता मम्मीनं सामान सांगितलं होतं किराणा दुकानात गेलो. कारण की ऑल आउट घेतलं. कारण की घरात मच्छर खूप झालेले. निघता-निघता आठवलं की अरे गूळ तर राहिलाच. वाचलो भाई आज. गूळ घेऊन नसतं गेलो तर मम्मीने चांगलीच बोलले बसले असते भाई.